संसाराची प्रतीती आहे, परंतु ती प्रतीती आपल्याला सत्य वाटते. आणि स्वप्नामध्ये सुद्धा संसाराची प्रतीती आहे, परंतु ती आपल्याला त्यावेळेस सत्य वाटते. पण जागृतीत आल्यानंतर तीच प्रतीती आपल्याला मिथ्या वाटते. आणि ह्या जागृतीतून आपण ज्यावेळेस सुषुप्तीचा अनुभव घेतो, झोपेचा अनुभव घेतो, त्यावेळेस मात्र ह्या दोन्ही प्रतीती नसतात. व्यावहारिकही प्रतीती नसते, प्रातिभाषिकही प्रतीती नसते, परंतु आत्मस्वरूपाची प्रतीती असते. म्हणून प्रत्येक जण सकाळी उठून आपला अनुभव सांगतो, मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. ही जी अंतःकरण वृत्ती आहे, या अंतःकरण वृत्तीला सुद्धा प्रकाशन करणारे आपण त्या वृत्तीहून आणि त्या वृत्ती ज्ञानाहून आपण वेगळे आहोत. म्हणून अंतःकरणाचा विषय प्रकाशक परिणाम यालाच वृत्ती म्हटलेला आहे. आणि ती वृत्ती एक आहे, परंतु अनेक रूप होत असते, अनेक पदार्थाचा आकार धरते आणि अनेक विषय हे अनेक उपादान कारणाचे आहेत. जसं घट मातीचा आहे, कपडा कापसाचा आहे, पण घटाकार वृत्ती अंतःकरणाचा परिणाम आहे. आणि पटाकार वृत्ती हा सुद्धा अंतःकरणाचाच परिणाम आहे. आणि शरीराकार वृत्ती हा सुद्धा अंतःकरणाचाच परिणाम आहे. पण शरीर भौतिक आहे, पंचभूतापासून झालेली ही रचना आहे. म्हणून या शरीराची रचना झालेली आहे 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात. आणि हे भौतिक रचना आहे, कारण हा पातळ झालेला विटाळ गोठला. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीरे काळे व्यापिले. म्हणून शरीर म्हणजे काय आहे? घट्ट झालेला विटाळ. कोणाचं शरीर? कधी, कुठं, केव्हा, कोणाचंही, कधीही, केव्हाही शरीर विटाळ आहे. हे विटाळाचं आळ आहे. मग तुम्ही सरक तिकडं, मला लागू नको, सरक काय तिकडं, सगळाच विटाळ आहे. हा, म्हणून आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम ध्रुवन सांडिले. म्हणून आम्ही तो सरक तिकडं आणि इकडं हे भेदच उडून टाकला. कारण सगळंच काय आहे? विटाळाचं शरीर आहे ना. मग मुडद्याला शिवल्यावर विटाळ होतो, आणि हा तर जिवंत मुडदा आहे, मग याला शिवल्यावर विटाळ होत नाही का? नाही, विचाराच्या दृष्टीनं जे सिद्ध व्हायला लागलं त्यालाच हो म्हणा, बळच हो म्हणू नका. कारण हे शरीर काय आहे? विटाळाचं आळ. कधी, कुठं, कोणाचं? सगळ्याचं. कधीही, कुठंही, केव्हाही, कोणाचंही शरीर काय आहे? विटाळाचं आळ आहे. आणि तो पातळ विटाळच गोठला. म्हणून ज्यावेळेस हे शरीर निर्माण होतं ना, जन्मल्याबरोबर हे रडत नसतं, आणि रडलं नाही तर त्याला पाणीचा छपका मारून शिंतोडे टाकून त्याला रडावं लागतं. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. असं काहीतरी करा की जग रडलं पाहिजे आणि आपण हसत गेलो पाहिजे. म्हणून ज्यावेळेस हे शरीरातून प्राण निघून जातील, तर देवा माझी एक विनंती आहे, श्री गंगाजी का तट हो, म्हणजे गंगाजीचा किनारा जवळ असावा, मेरा सावला निकट हो, माझा सावळा श्रीकृष्ण परमात्मा माझ्या दृष्टी समोर असावा. आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. मेरा सावला निकट हो, ओठों पे कुछ हसी हो, आणि ओठावर हलकी मुस्कान असावी. जब प्राण तन से निकले, एक भक्त की है अर्जी,
हे एका भक्ताची काय आहे विनंती. आणि जर तुम्ही पूर्ण नाही केली तर आगे तुम्हारी मर्जी. देवा मग तुझी इच्छा जशी असेल तसं. बरं तसं आग्रही का ठेवायचा आपण की हे शरीर सुटत असताना असंच सुटावं. आता ते गळालेलं पान आहे, पिकलेलं पान कधी सुटन, कवा सुटन. बरं सुटलं तर ते कसं पडन, कुठं पडन, पालत पडन का उलट पडन. ते म्हणजे झोपता झोपताच मेलं, उठलंच नाही. म्हणून ते संपलं ना. आता ते एकदा निर्णय लागला ना या देहाचा काय म्हणून की हे अनात्म आहे, स्थूल आहे, जड आहे, अनात्म व्यावहारिक प्रत्यक्ष आहे. आणि या शरीराला जाणणारे आपण सूक्ष्म चेतन निर्गुण आत्म प्रत्यक्ष पारमार्थिक सत्तावान आहोत. असा याच्याबद्दल काय लागला, निर्णय लागला. आणि निर्णय लागला म्हणजे हा देह काय आहे आता द्रष्टा म्हणजे दृश्य सुद्धा नाही. आणि या दृश्य शरीराचे आपण द्रष्टे सुद्धा नाही. कारण दृश्यची जेदवा नाही, द्रष्टत्व मनोये काही. आता दृश्यच जर खरं नाही तर तत्सापेक्ष मीच्या ठिकाणी आलेला द्रष्टेपणा सुद्धा खोटा आहे. म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. दृश्य आणि द्रष्टा भाव टाकून तू स्वतःला केवळ वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. तू स्वतःला निहाळा असं जाणा. म्हणून शरीर हे विटाळ आहे आणि शरीराकार वृत्ती हा अंतःकरणाचा परिणाम आहे. मग ती वृत्ती, त्या वृत्तीलाही जाणणारे आपण त्या वृत्तीहून कसे आहोत, वेगळे आहोत. म्हणून वृत्ती सगळ्यांचा आकार धरते परंतु चैतन्याचा आकार धरू शकत नाही. कारण ती स्वतः परिचय देते की मी स्वतः मरणारी आहे आणि मी ज्याच्या जोरावर, ज्याच्या सत्तेवर सगळ्यांचा आकार धरते तो मात्र न मरणारा निर्गुण परमात्मा आहे. आणि मी सगुण साकार आहे. मग सगुण असणारी मी त्या निर्गुण परमात्म्याचा आकार कसा धरू शकन. म्हणून बुद्धी जाणे न जाणे ही तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. साधू निश्चलदासजी सांगतात विचारसागर या ग्रंथामध्ये की बुद्धी आत्म्याला जाणते. किती अंशात जाणते की आत्मा आकारवान नाही, क्रियावान नाही, विचारवान नाही, पण कसा आहे हे नेमकं सांगता येत नाही. इतक्या अंशात जाणायला लागली पण नेमका कसा आहे हे सांगता येत नाही. जसं नवीन मुलीला पाहुणे पाहायला आले, त्याच्या मैत्रिणी विचारतात तो टोपीवाला आहे का, ती म्हणती नाही. तो बोडका आहे का, ते म्हणती नाही. ते मिशावाला आहे का, ते म्हणती नाही. ते धोतरवाला आहे का, ते म्हणती नाही. आणि ते सूट बूट मध्ये आलेला, सूट बूट में आया कन्हैया, ते म्हणे हा. मग त्यावेळेस ती हो म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, म्हणजे मौन धरती ती. मग तिने सांगितलं नाही का, सांगितलं. पण सांगितलं नाही ना. मग न सांगून सांगणं कसं असतं, हे असं असतं. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरु विन. म्हणून न सांगून सांगणं कसं असतं, हे असं असतं. मग बुद्धीनं सांगितलं नाही का, सांगितलं. पण सांगितलं का, नाही सांगितलं. मग सांगून न सांगणं असं असतं. आणि न सांगून सांगणं कसं असतं, न सांगून सांगणं असं असतं की परमात्मा निर्गुण, निराकार, अव्यक्त आहे असं ते सांगायला लागलेत ना. म्हणून तर पण प्रत्यक्षात मात्र तो कसा आहे हे मात्र सांगता येत नाही. म्हणून बुद्धी जाणे न जाणे ही तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. म्हणून मन, वाणी आणि बुद्धीच्या पलीकडे असलेला जो
परमात्मा आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून डोळ्यानं वारा दिसत नाही तर ही वाऱ्याची कमजोरी आहे का त्याचं वैभव आहे? वैभव आहे, कारण वारा डोळ्यानं दिसूच नाही, ते डोळ्याच्या कक्षेच्या बाहेर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वाऱ्याचा हलकेपणा आहे का? तसं इंद्रियानं मन कळत नाही, हे मनाचं दारिद्र्य आहे का वैभव आहे? वैभव आहे, कारण मन इंद्रियानं कळूच नाही. कारण स्वतः भगवान सांगतात की इंद्रियानाम मनश्चास्मी, इंद्रियामध्ये मन हे माझं स्वरूप आहे. म्हणून तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. तू हे मन मलाच अर्पण करून टाक, मग पहा काय मजा येते. आता मनच अर्पण केल्यावर मग आता राहिलं काय? कारण आता संकल्प करावा तर सत्ता कोणाची? आता ईश्वराची. हे मन त्याला दिलं ना, अर्पण केलं ना. म्हणून अडबंगीनाथ शेतामध्ये जेवण करू लागले आणि तिकडून गोरक्षनाथ आले. अलग निरंजन. आता भिक्षा मागितल्यावर अडबंगीनाथ जेवू लागले. तर ते म्हणले की आता जोगी आले तर त्यांनी स्वतःचं जेवण त्यांना दिलं, त्यांना बसवलं, आदरातिथ्य केलं त्यांचं आणि त्यांना जेव घातलं. आता गोरक्षनाथ म्हणायला लागलेत की आता तुम्ही मला जेवण दिलं, मी तृप्त झालो, मागा आता तुम्हाला काय मागायचं. आता ते आडमुठच होते. ते म्हणले हेच भिकारी माझंच अन्न खायले मलाच म्हणायला लागले की मागा आता. ते म्हणे काय तुम्हालाच काय मागायचं ते मागा म्हणे. तर गोरक्षनाथांनी ओळखलं की ही वृत्ती ह्याची आडमुठ आहे पण अंतकरण सरळ आहे. मग ते म्हणले की एक काम करा म्हणे, तुम्ही तुमचं मन मला अर्पण करा. ते म्हणलं दिलं काय? दिलं म्हणले. आता दिलं म्हटल्यानंतर आता त्यांनी मग ते निघून गेले ना, गोरक्षनाथ निघून गेले. आता ते म्हणले आऊत हाणायचं आता शेतामध्ये, पण आऊत हाणायचं तर मनच दिलं ना. आता त्यांनी सांगावं त्यावेळेस आपण काहीतरी करता येतं. आता मन अर्पण केलं ते मन बी आपल्या हातात नाही ना. आता त्याच्यात आलेले संकल्प विकल्प उठू द्या, पण ज्याला मन अर्पण केलं त्यानं सांगायला पाहिजे की असं करा म्हणून. पण ते तर निघून गेले. मग 12 वर्ष अडबंगीनाथ तिथंच उभं टाकून राहिले. खावं का प्यावं का चालावं का बसावं, कारण हे सगळे संकल्प आता त्यांच्या हातात आहे ना. 12 वर्षाचं तप झालं. मग गोरक्षनाथांना आठवण आली की आपण अडबंगीनाथाला तिथं सांगितलं होतं की मन अर्पण कर. मग तिथं जाऊन पाहिलं तर मग त्यांनी मग त्याला परत तपाला बसवलं. हे अडबंगीनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. कानिपनाथाचा जन्म गजेकरनाथ, गोरक्ष जन्मले गौरी भस्मात, मच्छापासून झाले मच्छिंद्रनाथ, जालिंदर उत्पत्ती अग्निकुंडात. जालिंदरनाथाचा जन्म अग्निकुंडात झाला. गोरक्षनाथ गौरी भस्मात झाले आणि माशापासून मच्छिंद्रनाथ झाले. आणि कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला. वटसिद्ध नागनाथ सर्पाची उदरी, सर्पाच्या उदरातून वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला. ऐसे हे नवनाथ प्रगट झाले, असे हे नवनाथ प्रगट झाले. आणि हा नवनाथापैकी ते तर अशीच म्हणजे शेतामध्येच होते ना. त्यांना फक्त असं बोध त्यांना नाथपंथामध्ये आणायचं होतं. म्हणून ते म्हणून गोपीचंद राजा ह्यांचं सुद्धा असंच आहे. हे नाथपंथी म्हणून नाथ संप्रदायामध्ये काय केलं, एकानं एकालाच उपदेश केला, एकानं एकालाच आत्मज्ञान सांगितलं. आता हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार जो जविले. तर ही परंपरा एकानं एकालाच सांगितलं. पण ज्ञानोबराय सांगतात की मला आता असं नाही करायचं, हे सगळं ज्ञान मला जगासाठी उघडं करायचं.
संस्कृताच्या गाठी उकलोनी ज्ञान दृष्टी केलीसे मराठी गीता देवी. म्हणून संस्कृत भाषामध्ये असलेलं हे गुह्य ज्ञान ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्यासाठी प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. म्हणून रामेश्वर भट्टांनी आपलं मस्तक हे पायावरी वारकरी संताची राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. म्हणून आता तुकोबराय सांगतात की ज्ञानोबरायांच्या सांगण्याची खोलीच अशी आहे. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली, म्हणून ठेविली पाहिलोही. कारण आता आपला जो काही शहाणपणा आहे तो संताच्या चरणी अर्पण करावा. कारण त्यांचं बोलणं इतकं अर्थपूर्ण आणि खोल आहे की जसं आपण चिंतन करत जावं तसं आपल्याला आपलाच आनंद प्रगट होत असतो. जसं म्हणत असतात ना की खोदत पाणी आणि घोकत विद्या. जितकं घोकू तितकी विद्या येत असते आणि जितकं खोदू तितकं पाणी येत असतं. पहिले झरे होते. झऱ्याचं कसं वैशिष्ट्य माहिती का, ते पाणी आपण त्याच्यातून पिलं की परत तेवढंच पाणी यायचं. त्याला काय म्हणायचं, झरा. तसं अंतकरणाचा हा झरा काय होत असतो, फुटतो. आणि अंतकरणामध्ये आनंदाचा झरा फुटला की मग नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती थोडा. म्हणून या आनंदाला आता तोटाच नाही. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळातल्या सगळ्यांना आनंद झाला, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्माचं प्रगटीकरण झालं. आणि ते सगुण रूप पाहिल्यानंतर सगळ्या गवळणीला ब्रह्मज्ञान झालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप. जप तप न करताच. म्हणून तिथल्या प्रत्यक्ष पशु पक्ष्यांना सुद्धा वाटायचं की मी ब्रह्म आहे. आनंद न समाय मेदिनी. पृथ्वीला सुद्धा आनंद झाला इतका की भगवंताचा आज अवतार झाला. म्हणून ती पृथ्वी जणू काय हिरवा शालू नेसून प्रगट झाली. अशी हिरवी गार चादर पसरल्यासारखी इतकं सौंदर्य भरभरून आलं होतं. कारण सगळ्या सृष्टीमध्ये नवचैतन्य प्रगट झालं. म्हणून सगळ्यांच्या अंतकरणामध्ये मल विक्षेप हे दोन्ही दोष निवृत्त झाले. म्हणून पूतनेला काय झालं, पूतनेचं दूध तर पिलं, पण दुधा आणि विषा सगळं प्राणही प्राशन करून घेतले. कारण ज्यावेळेस विष प्यायचं होतं त्यावेळेस महादेवाचं आवाहन केलं, नीळकंठेश्वरा या आणि हे विष प्राशन करा. मग आम्ही फक्त दूध घेतो. कारण नीळकंठेश्वर म्हणजे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं तर त्यावेळेस हलाहल विष महादेवानं प्राशन केलं आणि म्हणून ते कंठ निळा झाला. म्हणून त्यांना नाव काय पडलं, नीळकंठेश्वर. हर हर महादेव. असे महादेव शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. असा असलेला हा भोळा महादेव. आणि त्या महादेवानं हे विष प्राशन केलं आणि भगवंतानं दुधा सगट प्राण निघून काढून घेतले आणि पुतनेला मोक्ष प्राप्त करून दिला. कारण ममत्वाच्या भावनेनं आली होती ना पुतना, आईच्या. म्हणून कोण्या का भावनेनं आपण भगवंताकडं जा, क्रोधाच्या भावनेनं जा का प्रेमाच्या भावनेनं जा, तिथं काय होत असतो, उद्धार होत असतो. कारण देव होई जेते देवाचे संगती, पतन पंगती जनाची. कारण जनाच्या संगतीत गेल्यावर काय होत असतं, पतन होत असतं. म्हणून क्रोध आणि काम ह्या वृत्त्या अंतकरणाच्या आहेत, त्या स्वरूपात नाही. म्हणून राग द्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले. राग आणि द्वेष हे अंतकरण वृत्ती आहेत, ते आपल्या स्वरूप थोडीच आहे.
म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, करुणा, दया, प्रेम, आर्जव हे सगळे अंतःकरणाचे सात्विक, राजस आणि तामस परिणाम आहेत. आणि अंतःकरणाचा विषय प्रकाशक परिणाम यालाच काय म्हणायचं? वृत्ती. म्हणजे अंतःकरण वृत्ती विषयाचा आकार धरते आणि त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहोत आपण त्या विषयाचे प्रकाशन करतो. त्यावेळेस आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होत असतं. म्हणून आपण कसे आहोत? सदा उदय पावलेले स्वयंप्रकाश असे परमात्मा आहोत. आता सूर्य दिवसा उगवतो, रात्रीला कुठं असतो? रात्रीला उदय नसतो. रात्रीला चंद्राचा उदय असतो. पण चंद्राचा उदय सकाळी संपतो, अमावस्येला संपतो. मग अमावस्येच्या अंधारामध्ये दिव्याचा उदय होत असतो. आता दिव्यातलं तेल संपल्यावर मनाच्या प्रकाशाचा उदय होतो. आणि मनाच्या प्रकाशाचा उदय संपला तरी सुद्धा आत्मस्वरूपाचा उदय सदा असतो. म्हणजे तो झोपीचा अनुभव. कारण मन तिथं थकलेलं असतं आणि थकलेल्या मनाला प्रकाशन करणारे आपण असतो. मग आपण कधी मावळतो? हे सगळे उदय होतात आणि मावळतात. पण आपण उदय होतो का मावळतो? आपण मावळतच नाहीत. उदय होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून सदा उदय पावलेले स्वयंप्रकाश परमात्मा आपण आहोत. आता इथं शिष्य परत शंका घेतात. स्वयंप्रकाश हे कृपानिधी, स्वयंप्रकाश म्हणजे काय ते स्पष्टपणे माझ्या ध्यानात उतरेल अशा रीतीने सांगावं. तर सद्गुरू सांगतात, घट पटादी पदार्थ जे जगात दिसतात ते सूर्य, दीप इत्यादिकांच्या प्रकाशाने दिसतात. म्हणजे ते पदार्थ परप्रकाश्य आहेत असे समजावे. आणि जी वस्तू स्वतः प्रकाशरूप असून दुसऱ्या वस्तूस प्रकाश करते व जिला प्रकाश करणारी दुसरी कोणतीही वस्तू नाही अशी वस्तू स्वयंप्रकाश म्हणावी. असा स्वयंप्रकाश एक आत्माच आहे. त्या वाचून जो काही नामरूपात्मक भूत भौतिक प्रपंच आहे तो सर्व परप्रकाश्य आहे. यद्यपि सूर्य, चंद्र, तारा, वीज, अग्नी इत्यादी पदार्थ स्वतः प्रकाशमय असून दुसऱ्या पदार्थासही प्रकाश देणारे आहेत. हे पदार्थ दुसऱ्याला सुद्धा प्रकाश देतात. तरी उलट आत्म्याला प्रकाश करावयास समर्थ नाहीत. पण आत्मा दाखवण्यामध्ये हे समर्थ आहेत का? नाही. म्हणून उलट आत्म्याच्या प्रकाशानेच ते सूर्य, चंद्र, तारा इत्यादी प्रकाशमय दिसतात. ते आपल्याच प्रकाशामध्ये प्रकाशमान दिसतात. म्हणून ते सर्व जड व परप्रकाश आहेत व आत्मा स्वयंप्रकाश आहे असे जाणावे. स्वप्नावस्थेतही त्या सूर्यचंद्रादिकापैकी कोणीही प्रकाशक रूप नाही. स्वप्नात कुठे ते सूर्य आहे का चंद्र आहे? नाही. परंतु आत्मा स्वतः स्वयंप्रकाश आहे. त्यामुळेच अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच तो सर्व पाहण्यात येतो याचा अनुभव मनुष्य मात्राला आहे.